नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जी आपली MCCची ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग, ज्यामध्ये 15% MBBS BDS सीट्स असतात, MBBS आणि BDSच्या याच्या शेड्यूलबद्दल पाहू। त्यासोबत तुम्ही ह्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केल्यावर तुम्हाला फायदा होईल का याच्याबद्दलही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। आता सोबतच तुम्ही जर ऑल इंडिया कोटामधून ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला किती खर्च येईल त्याच्याबद्दल आपण पाहू। आता 18 ते 19 जुलैला यांची जी व्हेरिफिकेशन डेट्स वगैरे त्या आलत्या, त्यानंतर जी रजिस्ट्रेशन अँड पेमेंट आहे 21 तारखेपासून तुम्हाला 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठी टाइम दिलेला आहे। चॉईस फिलिंग तुम्ही 22 जुलैपासून 28 जुलै पर्यंत करू शकताय। त्यानंतर तुमचा जो रिझल्ट असेल तो 31 जुलैला पब्लिश होईल व रिपोर्टिंग 6 दिवसाचा टाइम आपल्याला रिपोर्टिंगला दिलेला आहे व व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट डेटा आहे तो 7 ते 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मिळेल। आता साधारण तुम्ही ऑल इंडिया कोटाचा विचार केला तर ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस, पण याच्यामधील 15% जागा या ऑल इंडिया कोटामध्ये असतात। आता तुमचे मार्क्स खूप छान असतील किंवा खूप जास्त असतील तर तुम्ही MCCच्या ऑल इंडिया कोटामधून पार्टिसिपेट करू शकता। थोडक्यात जर तुमचे मार्क्स 520 प्लस असतील तर MBBS साठी व 450 प्लस असतील तर BDS साठी तुम्ही अप्लाय करू शकता। याच्यामधून तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून गव्हर्नमेंट MBBS BDSचं कॉलेज मिळणे आसान जाईल किंवा सोपं जाईल। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये BAMS व BHMS चे कोर्स नसतात। BAMS BHMS चे कोर्स ही AACCC काउन्सिलिंग द्वारे कंडक्ट केले जातात, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। आता ऑल इंडिया कोटामध्ये जे डीम्ड कॉलेजेस असतात त्यामधील 100% सीट्स ह्या इथे उपलब्ध असतात, परंतु याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही, फीस खूप जास्त असते। त्यासोबतच एम्स जिपमरच्याही सीट्स भरल्या जातात, जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतात त्याच्याही सीट्स भरल्या जातात। आता समजा डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला एखादी सीट मिळाली तर ती सीटची प्राइस साधारण तुम्हाला MBBS साठी 20 ते 22 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुमचं बजेट असेल किंवा 1 CR पर्यंत तुमचं बजेट असेल तर तुम्ही डीम्ड कॉलेजमध्ये MBBS साठी अप्लाय करू शकता। आणि जर BDSचा विचार केला, जर तुमचं बजेट BDS साठी साधारण हे आपण असं म्हटलं की BDS साठी साधारण बजेट तुमचं 20 ते 22 लाख रुपये असेल तर आपण BDS साठी प्रयत्न करू शकतो। अशा प्रकारे MBBS व BDS तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुमचे मार्क्स साधारण 500 प्लस असले पाहिजे, त्यावेळेस MBBS तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करू शकता। तर वरील माहितीचा सर्वांनी विचार करून आपले PWD सर्टिफिकेट्स असतील किंवा अदर डॉक्युमेंट्स असतील हे रेडी ठेवावेत, कारण की 21 जुलैपासून 28 जुलैपर्यंत ही आपल्याला रजिस्ट्रेशनचा टाइम देण्यात आलेला आहे। एकदा तुमची रजिस्ट्रेशन सोबतच 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तुम्ही 7 दिवसाचा चॉईस फिलिंग साठी टाइम दिलाय, 2 दिवस प्रोसेस अलॉटमेंट होणार आहे व 31 तारखेला तुमचा रिझल्ट लागल्यावर 1 ऑगस्ट पासून 6 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तिथे जाऊन रिपोर्टिंग करायची आहे। अशा प्रकारे MCCचं शेड्यूल आलंय, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावा व आपल्या स्टेटची काउन्सिलिंग ही लवकरात लवकर सुरू होईल। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।